नंदिनीचा अगदी जळफळाट झाला. पण सांगणार कोणाला? उगीच वाद नको म्हणून तिने पुढे काही म्हटले नाही. मात्र मनातून हा विचार काही गेला नाही. दुधाचा शेवटचा घोट घेतला आणि मनाशी तिने काहीतरी ठरवले. दिवस सरला आणि राघव घरी यायची वेळ झाली. आल्या आल्या भूक लागली म्हणून आरडाओरडा सुरू झाला. नंदिनी निवांत मोबाईलमध्ये गाणी ऐकत बसली होती. तुला ऐकू येत नाहीये का? वाढ पटकन, खूप भूक लागली मला. अरे तुला सांगायचीच विसरली बघ. मी मैत्रिणीबरोबर बाहेरून जेवून आले आणि माझं पोट भरलंय, त्यामुळे तुझं तू बघून घे. एवढं बोलून ती बेडरूममध्ये जाऊन झोपलीसुद्धा. राघवला हे अनपेक्षित होतं. त्याने खूप चिडचिड केली. स्वयंपाकघरात जाऊन डबे आणि फ्रीज धुंडाळले. नेमकं त्यात त्याला एक पार्लेजी बिस्किटाचा पुडा सापडला. बिस्किट खाऊन आणि पाणी पिऊन तो तसाच तळफळत झोपी गेला. उद्या उठू दे हिला, डब्बा घेऊनच नाही जाणार मी, मग कळेल हिला. रागाच्या भरात राघवच्या मनात उगाचच काही बाई विचार येत होते. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तयार होऊन राघव नाश्त्याची वाट बघत बसला होता. तेवढ्यात नंदिनी तयार होऊन बाहेर जायला लागली. कुठे चाललीस? अरे योगा क्लास लावलाय मी आजपासून, लेट झालंय, चल बाय. आणि माझा नाश्ता? राघवचे शब्द ओठातच अडकते. नाश्ता आणि डब्बा न घेता तो ऑफिसला गेला. असं जवळजवळ आठवडाभर झालं. शेवटी एके दिवशी कंटाळून राघवने नंदिनीशी बोलायचं ठरवलं. राघव तसा समंजस होता. घरातली भांडणं आईवडिलांकडे नेऊ नयेत एवढं साधं गणित त्याला येत होतं. शनिवार असल्याने राघव घरीच होता. नंदिनी स्वतःसाठी दूध हळद पीत बाल्कनीमध्ये बसली होती. का अशी वागते? मला बाहेरचं खाणं झेपत नाही हे माहीत आहे ना तुला. तुला खरंच कारण माहीत नाही का राघव? राघवने जरा आठवून म्हटलं. एक चहाच तर होता. नाही म्हटलं तर एवढं बिघडलं कुठे? फक्त चहाचा प्रश्न नाही आहे राघव. मी काही तुला खाण्यासाठी बनवून मागितलं तर तुझ्या नाही म्हणण्याचा प्रश्न आहे, तेही इतक्या बेफिकीरपणे. घरातली कामं करताना ती मी एकटीनेच करावी हा जो तुझा ठेका असतो ना, त्याचा प्रश्न आहे. मग आपण कामाला बाई लावायची का? आपण काय इतके श्रीमंत नाही लागून चाललो आणि आपण अजूनही भाड्याच्या घरात राहतो हे नको विसरू. असं तर नाही ना की तुला काही बनवताच येत नाही? राघव तुला सगळा स्वयंपाक करता येतो. मी फक्त चहाच मागितला होता. इतकी छोटी गोष्ट त्यालाही नाही म्हणाला का? तर तुला आवडत नाही. तुला माहीत आहे का की मलाही नाही आवडत स्वयंपाक करायला. कोणी आयतं दिलं तर माझ्याही पोटात 2 घास जास्त जातात. तू करतोस का या सगळ्यांचा विचार? राघवला आता थोडं थोडं जाणू लागलं की तिला काय म्हणायचंय. तो ऐकत राहिला की ती काय म्हणते. माझी नोकरी असो की नसो, पण घरात मीच काम करायचं हा अट्टा सोडून दे राघव. तू सुट्टीच्या दिवशी आराम करणार. तुला सगळं चमचमीत खायला हवं. वस्तू जागच्या जागी हव्या, परंतु त्यासाठी कोणीतरी मागे राबतंय हे दिसतं का तुला? अरे मीही नोकरी केले. मला माहीत आहे बाहेरचा ताण असतो, थकवा असतो, पण सुट्टीच्या दिवशी घरातल्या कामाला हातभार लावला तर बिघडलं कुठे? मला असं यापुढे चालणार नाही. माझी स्पेस आहे. एरवी तुझी बारीक सारीक गोष्ट, वेळेवर खाणं पिणं, आवड निवड या सगळ्यांची काळजी मी घेतेच ना. कधी केलंय का टाळाटाळ? मग माझी आवड निवड कोण जपणार? आणि असं कोणतं मी तुझ्याकडून महागडं गिफ्ट मागितलं की तू नाही देऊ शकत? घर दोघांचं आहे ना, मग मिळून काम नको का करायला? मलाही वागता येतं रे तुझ्यासारखं बिनधास्त. मीही सगळी कामं टाकून देऊ शकते, पण मी असं करत नाही कारण हे माझं घर आहे आणि तू इथे हॉटेलमध्ये राहिल्यासारखं वागतोय. मला त्रास होतो या सगळ्यांचा. नंदिनीचे हे कळकळीचे बोलणे राघवला मनापासून जाणवले. कुठंतरी आपलीच चूक आहे हे त्याला पटले. फक्त प्रेम असून भागत नाही, जबाबदारी देखील घ्यावी लागते याची थोडीफार जाणीव त्याला झाली. सॉरी नंदिनी, खरंच माफ कर मला. मी एवढा विचार नव्हता केला ग कधी. लहानपणापासून आईने काहीच करू दिलं नाही. काम केलं की म्हणायचे पुरुषांनी बायकांची कामं नाही करायची. स्वयंपाक मी हॉस्टेलला राहिलो तेव्हा शिकलो आणि मी तुला गृहीतच धरलं बघ. मला जाणीवच नव्हती की मी हक्काच्या नावाखाली माझी जबाबदारी टाळतोय. यापुढे नाही होणार असं. स्वयंपाक असो नाहीतर घरकाम, मी तुला बरोबरीने मदत करेल. तुझी खाण्यापिण्याची आवड जपेन. सुट्टीच्या दिवशी हमखास तुझ्यासाठी काहीतरी बनवेन. पण तू अशी वागू नकोस. मला माझी चूक कळली. ठीक आहे, पण मला भूक लागली. बरं राणी सरकार, सांगा काय बनवू तुमच्यासाठी? मस्त गरमागरम उपमा. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.